नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत शरीरात कॅन्सर पसरण्यापूर्वी दिसून येणारी 20 प्रमुख लक्षणे. पहिलं, भूक मरणे किंवा थोडे खाल्ल्यावर लगेच पोट भरल्यासारखं वाटणे. नेहमी चांगली भूक असताना अचानक खाण्याची इच्छा कमी होणे हे शरीरात काहीतरी बरोबर नाही याचे संकेत असू शकतात. दुसरं, कोणताही प्रयत्न न करता अचानक वजन कमी होणे. डाएट किंवा व्यायाम न करता वजन झपाट्याने कमी होणे हे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. तिसरं, टॉयलेट साफ न होणे किंवा शौचेमध्ये सतत बदल होणे. कधी बद्धकोष्ठता, कधी अतिसार किंवा शौचेत वेदना होणे याकडे दुर्लक्ष करू नये. चौथं, शरीरात कुठेही न दुखणाऱ्या गाठी आढळणे. मान, स्तन, खाग, पोट किंवा इतर भागात गाठ जाणवणे हे तपासणीचे कारण असते. पाचवं, सतत थकवा आणि कमजोरी वाटणे. पुरेशी झोप घेतल्यानंतरही अंगात ताकद न वाटणे हे आतून चाललेल्या आजाराचे लक्षण असू शकते. सहावं, रक्ताची कमतरता ॲनिमिया. रक्ताची कमतरता होणे, चेहरा फिकट दिसणे, चक्कर येणे, धाप लागणे ही सतत रक्ताच्या कमतरतेची चिन्हे आहेत. सातवं, खोकला किंवा घसा दुखणे. दीर्घकाळ बरे न होणे. साधा खोकला आठवड्यानंतरही जात नसेल तर दुर्लक्ष करू नका. आठवं, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा छातीत जडपणा वाटणे. थोड्या हालचालीतही दम लागणे हे धोक्याचे लक्षण ठरू शकते. नववं, जखम किंवा फोड बरे न होणे. साधी जखम आठवड्यानंतरही भरून येत नसेल तर तपासणी आवश्यक आहे. दहावं, त्वचेच्या रंगाचा किंवा डागांमध्ये बदल होणे. तीळ अचानक वाढणे, रंग बदलणे किंवा खाज येणे हेही लक्षण असू शकते. 11वं, वारंवार ताप येणे किंवा रात्री घाम येणे. कोणतेही कारण नसताना ताप येणे शरीरातील आजार दाखवतो. 12वं, स्त्रियांमध्ये अनियमित रक्तस्राव, मासिक पाळीशिवाय रक्तस्राव होणे हे दुर्लक्षित करू नये. 13वं, पुरुषांमध्ये लघवी करताना अडचण किंवा जळजळ, लघवीशी संबंधित बदल गंभीर आजाराशी संबंधित असू शकतात. 14वं, पोटदुखी किंवा सूज सतत राहणे, पोट फुगल्यासारखं वाटणे किंवा दुखणे दीर्घकाळ असेल तरी तपासणी गरजेची आहे. 15वं, अन्न गिळताना त्रास होणे, घास अडकल्यासारखं वाटणे किंवा वेदना होणे धोक्याचे असू शकते. 16वं, आवाजात कायमस्वरूपी बदल होणे, आवाज बसणे किंवा कर्कश होणे दीर्घकाळ टिकल्यास दुर्लक्ष करू नका. 17वं, हाडे किंवा सांधेदुखी सतत राहणे, सामान्य वेदना समजून दुर्लक्ष करू नका. 18वं, डोकेदुखी वारंवार आणि तीव्र होणे, नेहमीपेक्षा वेगळी आणि जास्त डोकेदुखी धोक्याची असू शकते. 19वं, शरीरात कुठूनही रक्तस्राव होणे, नाक, तोंड, शौच किंवा लघवीतून रक्त जाणे हे गंभीर लक्षण आहे. 20वं, एकूणच तब्येत झपाट्याने खालावणे, नेहमीपेक्षा शरीर कमजोर वाटणे, कामात रस न लागणे राहणे हे इशारे असू शकतात. ही लक्षणे म्हणजेच कॅन्सर आहे असे नाही, पण अशी लक्षणे दीर्घकाळ दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. वेळीच तपासणी केल्यास कॅन्सरवर मात करणे शक्य आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.